एक सज्जन व्यक्ती ज्यांचं नाव मोहनलाल होतं, रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात बसून ट्रेनची वाट बघत होते. गर्दीने गजबजलेल्या या स्टेशनवर धूळ आणि गोंधळाच्या दरम्यान मोहनलाल आपल्या कामाच्या निमित्ताने दूरच्या शहरात जाणार होते. ते ट्रेनची वाट पाहत असतानाच त्यांच्या जवळ एक मुलगा आला आणि म्हणाला, "साहेब, बूट पॉलिश करून देऊ का?" मोहनलाल यांनी पाहिले की मुलाचा चेहरा अतिशय थकलेला आणि फिकट होता. त्याच्या डोळ्यात एक उदासी दिसत होती. जणू जीवनाच्या कठीण प्रसंगांनी त्याच्या वयापेक्षा जास्त ओझे त्याच्यावर टाकले होते. त्याच्या चेहऱ्यावरची ती दयनीय अवस्था पाहून मोहनलाल यांनी आपले बूट त्याच्याकडे दिले आणि म्हणाले, "घे बेटा, पण व्यवस्थित चमकव." मुलाने काम सुरू केले, पण मोहनलाल यांना जाणवले की त्याचा हात फारसा वेगात चालत नव्हता. तो कामाकडे लक्ष देण्याऐवजी जणू काही विचारात मग्न होता. मोहनलाल म्हणाले, "अरे भाऊ, कसं इतकं सावकाश काम करताय? लवकर लवकर हात चालव." मुलाने काही उत्तर दिले नाही, फक्त डोके खाली घालून काम करत राहिला. तेवढ्यात दुसरा मुलगा धावत आला. त्याने पहिल्या मुलाला एका बाजूला उभं करून झटकन कामाला सुरुवात केली. या नव्या मुलाच्या हातात जणू काही वीजच होती. त्याने लगेचच बूट पॉलिश करायला सुरुवात केली. पहिला मुलगा एका बाजूला उभा राहून काही बोलण्याऐवजी गप्पच राहिला. जणू काही तो मूकबधीर होता. त्याच्या चेहऱ्यावर ना काही नाराजी ना काही असंतोष, उलट समाधानाचा एक भाव होता. जणू त्याला या दुसऱ्या मुलावर पूर्ण विश्वास होता. थोड्याच वेळात बूट चमकले. मोहनलाल यांनी खिशातून पैसे काढताना विचार केला की आता हे पैसे देताना कदाचित या दोघांमध्ये भांडण किंवा मारामारी होईल. त्यांनी मनात विचार केला की ज्याने काम केले आहे त्यालाच पैसे द्यायला हवेत. म्हणून त्यांनी नंतर आलेल्या मुलाला पैसे दिले. त्या मुलाने पैसे घेऊन हसत हसत ते पैसे पहिल्या मुलाच्या हातावर ठेवले आणि त्याच्या पाठीवर थोपटून निघून गेला. मोहनलाल हे दृश्य आश्चर्याने पाहत राहिले. त्यांना काहीच समजत नव्हते की नेमके काय चालले आहे. त्यांची जिज्ञासा वाढत होती. म्हणून त्यांनी तात्काळ दुसऱ्या मुलाला आवाज देऊन बोलावले. जसेच तो मुलगा परत आला, मोहनलाल यांनी त्याला विचारले, "बेटा, हे काय चालले आहे? तू स्वतः पैसे न ठेवता त्याच्या हातावर का ठेवलेस?" मुलाने एक नम्र हास्याने उत्तर दिले, "साहेब, हा मुलगा 3 महिन्यांपूर्वी चालत्या ट्रेनमधून खाली पडला होता. त्याला हातपायांना खूप दुखापती झाल्या होत्या. देवाच्या कृपेने तो वाचला, नाहीतर त्याच्या वृद्ध आई आणि लहान बहिणींचे काय झाले असते. तो खूप स्वाभिमानी आहे साहेब, भीक मागू शकत नाही, म्हणून कसेबसे परत कामावर आला." मोहनलाल यांना हे ऐकून एक वेगळीच करुणा वाटली. त्यांचे मन त्या मुलाच्या व्यथेने पिळवटून गेले. ते समजून गेले की हा मुलगा परिस्थितीशी हार मानणाऱ्यांपैकी नाही. थोड्या वेळाने मुलाने परत सांगितले, "साहेब, इथे आम्ही सगळे जुते पॉलिश करणारे एकत्र येऊन एका गटात काम करतो. आमच्या गटात एक वयोवृद्ध आहेत, ज्यांना आम्ही सत्संगी चाचाजी म्हणतो. ते आम्हाला वेळोवेळी सत्संगात सांगितलेल्या गोष्टी शिकवत असतात." सत्संगी चाचाजींबद्दल ऐकताच मोहनलाल यांची उत्सुकता आणखीनच वाढली. त्यांनी उत्सुकतेने विचारले, "अच्छा, तर त्या चाचाजींनी काय सांगितलं?" मुलाच्या डोळ्यात एक नवा प्रकाश उमटला. त्याने सांगितले, "साहेब, चाचाजींनी आम्हाला समजावले की आपला हा साथीदार आता पूर्वीसारखे झपाट्याने काम करू शकत नाही. मग काय झाले? ही आपली जबाबदारी आहे की त्याला मदत करावी. चाचाजींनी आमच्यासमोर हे सांगितले की मित्रांनो, देवाने आपल्याला एकमेकांचा आधार बनवण्यासाठी निर्माण केले आहे. या मुलाबद्दल आपली सहानुभूती आणि प्रेम दाखवण्याची हीच योग्य संधी आहे. जसे आपल्या शरीराचे अवयव वेगळे असूनही एकाच शरीराचा भाग असतात, तसेच आम्ही इथे एकमेकांचे भाग आहोत. आम्ही सर्व एकच आत्मा आहोत साहेब. अशा प्रकारे आम्ही ठरवले की दररोज जो काही उदरनिर्वाह होईल त्यातल्या एका जोडी बूट पॉलिशची कमाई या मुलाला दिली जाईल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्याच्या कामातही मदत करू." मोहनलाल यांना मुलाचे बोलणे ऐकून जाणवले की त्यांच्यासमोर केवळ बूट पॉलिश करणारे साधे मुलं नव्हते, तर एकता आणि करुणाचे खरे उपदेशक उभे होते. त्यांच्या मनात या मुलाबद्दल एक गहिरा आदर निर्माण झाला. ते विचार करू लागले की या समाजात ज्यांना स्वतः खूप कमी साधनं आहेत, असे लोकसुद्धा इतरांची मदत करण्यासाठी तत्पर असतात. मोहनलालनी त्या पहिल्या मुलाकडे पाहिले, जो शांतपणे उभा होता, जणू काही सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यात एक हलकीशी चमक होती. जणू त्याला याचे समाधान होते की त्याचे साथीदार त्याला मदत करत आहेत. मोहनलालांनी त्या दोन्ही मुलांना परत बोलावले आणि आपल्या खिशातून काही अतिरिक्त पैसे काढून पहिल्या मुलाला दिले. मग त्यांनी त्या दोन्ही मुलांच्या पाठीवर थोपटले आणि त्यांना जीवनात एकता आणि सहानुभूती शिकवल्याबद्दल धन्यवाद दिले. जेव्हा मोहनलालांची ट्रेन आली तेव्हा ते ट्रेनमध्ये बसल्यानंतरही त्या मुलाबद्दल विचार करत राहिले. त्यांना जाणवले की सत्संगी चाचाजींनी त्या मुलांना शिकवलेले प्रेम आणि करुणेचा धडा हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे शिक्षण आहे. मोहनलालांच्या मनात त्या मुलांबद्दल आणि सत्संगी चाचाजींबद्दल गहिरा आदर निर्माण झाला. प्रवासादरम्यान मोहनलालांचे मन वारंवार त्या मुलाकडे परत जात राहिले, जे कष्ट आणि संघर्षाच्या काळात एकमेकांप्रती एकता आणि प्रेम जपून होते.
त्या मुलाच्या करुणा आणि मानवतेच्या भावनेने मोहनलालांच्या हृदयावर खोल परिणाम केला आणि त्यांनी मनोमन विचार केला की जर या मुलांपासून प्रत्येकाने थोडीशी प्रेरणा घेतली तर समाजात आपसातले भाऊबंदकी आणि एकतेचे एक अनोखे उदाहरण निर्माण होऊ शकते. अशा प्रकारच्या घटना आपल्याला नेहमीच आठवण करून देतात की इतरांना मदत करणे, सहानुभूती दाखवणे आणि एकत्रितपणे जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाणे हाच खरं तर मानवतेचा खरा धर्म आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.